दुबईला कमी वेळामध्ये जॉब पाहिजे ना, तर तुम्ही काय अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही जर वापरल्या तर 100% तुम्हाला काम मिळेल. जसे की तुम्ही प्रॉपर वे वापरा, परफेक्ट टायमिंगवरती या. कारण दुबईचं एक आता आपण बोलतो ना उन्हाळा पावसा हिवाळा, तसं दुबईमधला एक ठराविक टाईम असतो. त्या टायमामध्ये दुबईला जॉब इझिली मिळतो. मग तो टाईम शोधा. टाईम शोधल्यावरती प्रॉपर वे बघा, इंटरव्ह्यूचे शेड्यूल बघा, वॉकिंग इंटरव्ह्यू बघा, नंतर ऑनलाईन अप्लाय करायच्या सगळ्या गोष्टी केल्यावरती दुबईमध्ये जॉब मिळतो. राम राम मंडळी, कशात मजेत मजेत असायला तर तुमचा बरोबर घेऊन आले नवीन व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा रेकमेंड केलेला व्हिडिओ आहे. कमेंट आले होते की दुबईमध्ये जॉब कसा मिळवायचा, दुबईमध्ये काम कसं मिळवायचं, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा. तर आजचा व्हिडिओ त्याच गोष्टीवरती आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये दुबईमध्ये जॉब मिळेल. सो लेट सी. ज्यावेळेस आपण वयाच्या अशा वयावरती येतो ना, वळणावरती येतो, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी आयुष्यामध्ये पैसा खूप महत्त्वाचा आहे. मग तो पैसा कसा मिळवायचा, कुठे मिळवायचा आणि काम कोणतं करायचं. तर आता जोपर्यंत आपण इंडियामध्ये काम करत असतो तोपर्यंत आपल्याला म्हणजे मी हा व्हिडिओ स्पेशल म्हणजे माझे जेवढे पण रिलेटेड व्हिडिओज असतात ना, ते मोस्टली व्हिडिओ हे कॉमन लोकांसाठी असतात, कॉमन पीपलसाठी असतात, ज्यांचं एज्युकेशन किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या ॲव्हरेज असतात, नाही की हाय असतात. जे हाय एज्युकेटेड असतात त्यांना आपल्या इंडियामध्ये सुद्धा वेल सॅलरी जॉब मिळून जातो. परंतु जे ॲव्हरेज एज्युकेशनवाले आहेत त्यांना कुठेतरी मूव व्हावं लागतं आयुष्यामध्ये. मी असं बोलत नाही की जे फक्त अनएज्युकेटेड आहेत ते येतील बाहेर, नाही. एज्युकेटेड लोकंसुद्धा मूव होतात का, तर सॅलरी डबल मिळते कम्पेअर टू आपल्या इंडियामध्ये. समजा तुम्ही इंडियामध्ये एखाद्या फील्डमध्ये काम करत आहात, तिथे 1 लाख सॅलरी आहे, तर बाहेर आल्यावरती डायरेक्ट त्याचे 1.5 लाख ते 2 लाख होते. हे दुबईमध्ये होतं. दुबईमध्येच काय, तुम्ही कॅनडाला जा, USA ला जा, सॅलरी डबल होते. दुबईमध्ये एखाद्या व्हिजिट विजावरती आला आहे, तुम्ही व्हिजिट विजा घेऊन आला दुबईला, तर सर्वात आधी लक्षात ठेवा की तुम्ही दुबईमध्ये आला की तुम्ही तुमची लिंक्डइन, इंडीड अँड Naukri.com, गल्फ ह्या काही 3-4 ॲप्लिकेशन आहेत. सगळ्यात जास्त महत्त्वाच्या 2च आहेत, इंडीड अँड लिंक्डइन. ह्या तुम्ही 2 डाउनलोड करा. 2 डाउनलोड केले, त्याच्यामध्ये तुमची प्रोफाईल क्रिएट करा. आणि प्रोफाईल क्रिएट करत असताना ना, सर्वात महत्त्वाचं तुम्ही जो त्याच्यामध्ये CV ॲड करा, तो CV तुमचा रिझ्यूम प्रॉपर असावा. त्याच्यामध्ये तुमची पूर्ण डिटेल्स हवे. तुमची आता दुबईमध्ये तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहत आहे, तुमचा विजा स्टेटस काय आहे आणि तो एक्सपायर कधी होणार आहे, तुमच्या पासपोर्टची सुद्धा डिटेल्स त्याच्यामध्ये हवे, तुमची ईमेल ID हवी, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्या आधी तुमचा वर्क एक्सपिरियन्स काय आहे आणि तुम्हाला कोणकोणती लँग्वेज येते, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ते CVमध्ये तुम्ही प्रिपेअर केलेल्या असतील तर तो CV तुम्ही अटॅच करा तुमच्या इंडीड आणि लिंक्डइन प्रोफाईलला. तुम्ही इंडीड लिंक्डइन प्रोफाईल तुम्ही तुमची क्रिएट केली की तुम्ही त्याच्यामध्ये दुबईमध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल ज्या पण फील्डमध्ये तुम्ही काम शोधायला आलाय ना, त्या फील्डचं तुम्ही गुगलवरून कंपनीची नावं काढा आणि त्या तुम्ही लिंक्डइनमध्ये सर्च करा आणि त्यांना फॉलो करायला सुरुवात करा. मग ते आपल्याला काय होईल की त्या कंपनीच्या वेळेस वॅकन्सी काढेल, त्याचे नोटिफिकेशन आपल्याला येते. लिंक्डइन असेल किंवा इंडीड असेल, या दोन्ही ॲप्लिकेशनला सेम असतं. तुम्ही त्या कंपनीला फॉलो करा ज्या कंपनीमध्ये तुम्हाला जाण्याची इच्छा आहे. प्लस वॉकिंग इंटरव्ह्यूचे सुद्धा डिटेल्स तुम्हाला लिंक्डइन ॲप्लिकेशनवरती मिळून जाते. त्यामुळे लिंक्डइनवरती तुम्ही कंटिन्यू कनेक्ट राहा. तुम्हाला वॉकिंग इंटरव्ह्यू, ऑनलाईन इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती लिंक्डइन मी वारंवार का तुम्हाला लिंक्डइन बोलतोय, कारण तीच अशी ॲप्लिकेशन आहे जी तुम्हाला काम शोधण्यासाठी इझी होऊ शकते आणि तुम्ही व्हिजिट विजावरती सुद्धा काम मिळू शकता. मंडळी, दुबईत काय माहिती आहे का, मोस्टली कंपनीला जर कोणता वॅकन्सी म्हणजे कोणता रिक्रुटमेंट हायर करायचा असेल ना, तर ते व्हिजिट विजा आणि कॅन्सलेशन विजा ह्या 2 गोष्टीला जास्त प्रिपेअर करतात. त्यामुळे तुम्ही जर व्हिजिट विजावरती आहात ना, तर तुम्हाला चान्सेस आहे की जॉब मिळू शकतो. तुम्ही एजंट थ्रू येताय तर ती वेगळी गोष्ट आहे, परंतु तुम्ही स्वतः व्हिजिट विजा घेऊन आले काम शोधायला तरीसुद्धा चान्स आहे दुबईमध्ये काम मिळण्याचा. जर तुम्ही मी सांगितलेल्या ज्या 2-3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केले, सर्वात महत्त्वाची तुम्ही दुबईमध्ये येत आहे तर तुमचा आधी लिंक्डइनला तुम्ही तुमची प्रोफाईल करा, त्याच्यामध्ये प्रॉपर वेने तुमची रिझ्यूम वगैरे ॲड करा, त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी ॲड करा. त्याच्यानंतर तुम्ही जसं मी बोललो की तुम्ही ॲक्टिव्ह राहा त्याच्यामध्ये. समजा तुम्ही दिवसभर रूमवरती असाल तर रूमवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहा, वेगवेगळे पेज ओपन करा, त्याच्यामध्ये वॅकन्सी कोणते ते पहा, वॉकिंग इंटरव्ह्यू अटेंड करा, ऑनलाईन इंटरव्ह्यू अटेंड करा आणि तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील म्हणजे मेल करणं, मेल वारंवार करा ज्या कंपनीला,
कारण अशी एक मुवमेंट येते की कंपनी तुम्ही कंटिन्यू मेल करते ना, एक दिवस कोणी ना कंपनी तुम्हाला रिस्पॉन्स करणार आणि तुम्हाला बोलणार की हा बाबा तुमचा CV आम्ही काय बोलतात त्याला CV आम्ही सिलेक्ट केला आहे इंटरव्ह्यूसाठी, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता, शेड्यूल तुम्हाला दिले जातं आणि मग त्या दिवशी तुम्ही जा आणि तुमचे इंटरव्ह्यू अटेंड करा. ह्या अशा काही गोष्टी आहेत दुबईमध्ये ज्या तुम्ही फॉलो केल्या तर 100% जॉब मिळेल तुम्हाला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या तुम्हाला गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतील, पुन्हा पुन्हा माहिती मिळेल. भेटू अशा एका व्हिडिओ, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.